हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, अनेकदा तुम्हीही अनुभव घेतला असेल, आपली स्किन ही कधी ना कधी टॅन होतेच। जर आपण कुठे फिरायला गेलो, कुठे बीचवर गेलो बऱ्याचदा, किंवा जर आपण फक्त स्विमिंग पूल मध्ये ही 1 तास टाइमपास केला, ही आपली स्किन ही टॅन होते, राईट। तेव्हा आपण काय करतो, आपली स्किन टॅन झाल्यावर एका वीक मध्ये तो टॅन हा कसा रिमूव्ह होईल त्यासाठी आपण इकडे तिकडे उपाय शोधायला सुरुवात करतो। बॉडी टॅन ही कशी कमी होईल, आपली फेस टॅन ही कशी कमी होईल। मलाही वाटत असेल की तुम्हाला ही टॅन झाली आहे आणि ती लवकरात लवकर रिमूव्ह करायची आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मी असे काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे की ज्याने तुमची स्किन टॅन ही एका वीक मध्ये दूर होईल। त्याशिवाय तुमची स्किन ही सॉफ्ट आणि स्मूथ ही व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होईल। फ्रेंड्स, हे सगळे उपाय जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग जाणून घेऊया ते उपाय कोणते। त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे निंबू आणि दूध। यस, निंबू हे डिटॅन साठी खूपच उपयुक्त मानलं जातं। निंबू मध्ये विटॅमिन सी ही असतं आणि निंबूमुळे आपली टॅनिंग ही नॅचरल पद्धतीने रिमूव्ह व्हायला मदत होते। तर तुम्हाला काय करायचं आहे, निंबूचा रस घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 ते 2 चमच कच्चं दूध हे मिक्स करायचं आहे। आता हे लावून ठेवल्याने काय होतं, जी तुमची टॅन असेल ती रिमूव्ह व्हायला मदत होते। आता हे दोन्ही मिक्स केल्यानंतर तुम्हाला जिथे जिथे टॅन असेल तिथे हे तुम्हाला लावायचं आहे आणि त्यानंतर हे 10 ते 15 मिनिट तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। तर फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तर नक्की करू शकता। याने तुम्हाला लवकरच तुमची टॅन ही कमी झालेली दिसून येईल। त्यानंतर दुसरा उपाय आहे टोमॅटो। यस, टोमॅटो मध्ये जे लायकोपेन असतं त्यामुळे आपल्याला नॅचरली सनस्क्रीन मिळतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 ते 2 टोमॅटो घ्यायचे आहे, ते मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे। आता ते व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर त्याची पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जिथे जिथे टॅन आहे तिथे तिथे ते टोमॅटोची पेस्ट ही अप्लाय करायची आहे। आता ती अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। आता हा उपाय हे तुम्ही आठवड्यातनं 3 ते 4 वेळा नक्कीच करू शकता। नंतर तिसरा उपाय आहे निंबू आणि साखरेचं स्क्रब। मला काय करायचं आहे, एका बाउल मध्ये 1 चमच निंबाचा रस घ्यायचा आहे, 1 चमचा साखर मिक्स करायची आहे। आता हे थोडंसं तुम्हाला चिकट वाटणार आहे, बट थोड्या वेळासाठी आपण हे ऍडजस्ट तर नक्कीच करू शकतो। तर हे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जिथे जिथे टॅन असेल तिथे तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये स्क्रब करायचं आहे। हळूवारपणे तुम्हाला स्क्रब करायचं आहे, जादा त्यावर जोर द्यायचा नाही आहे। हे स्क्रब केल्यानंतर 20 मिनिटे ते तुम्हाला तुमच्या स्किनवर तसंच ठेवायचं आहे। 20 मिनिटानंतर तुम्हाला तुमचा फेस हा वॉश करायचा आहे। तर फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही वीकली एकदा तर नक्कीच करू शकता। यानेही तुमची स्किन टॅनिंग लवकरात लवकर रिमूव्ह झालेली तुम्हाला दिसून येईल। नंतर चौथा उपाय आहे बटाटा। यस, बटाट्याचा ज्यूस हा अनेक ब्युटी ट्रीटमेंट साठी उपयुक्त ठरतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, बटाटा हा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे, त्याचा रस काढून घ्यायचा आहे। काढल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 2-3 ड्रॉप हे निंबाचे ऍड करायचे आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जिथे जिथे तुम्हाला टॅन झालेला असेल तिथे तुम्ही ते अप्लाय करा। 15 ते 20 मिनिट ते तसंच ठेवा, त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। बटाट्यामध्ये ब्लिचिंग एजंट असतात, त्यामुळे हा उपायही तुम्ही नक्की ट्राय करा। तरचा 5वा उपाय आहे दही। यस, दही हे आपल्या स्किनला नॅचरल मॉइश्चराइज करतं आणि दही हे डिटॅनिंगचंही काम करतं। आणि दही हे आपल्या स्किनच्या डेड सेल्स ज्या असतात त्या क्लीन करतं आणि जे आपले पोर्स असतात तेही निरोगी ठेवतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, दही घ्यायचं आहे,
दह्यामध्ये 1 ते 2 ड्रॉप तुम्ही लिंबाचा रस हा ऍड करा आणि ते व्यवस्थित मिक्स करा। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळ करता, आंघोळीच्या पूर्वी तुम्हाला हे जिथे जिथे टॅन असेल तिथे तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळही करायची आहे, म्हणजे त्यानंतर तुम्ही ते वॉश करायचे आहे। आता हा उपाय शक्यतो तुम्ही डेली केला तरीही हरकत नाही, यानेही तुमची खूप चांगल्या प्रकारे टॅन ही रिमूव्ह होईल आणि तुमची स्किन ही ग्लोईंग व्हायलाही मदत होईल। तर फ्रेंड्स, हे होते घरगुती उपाय। जर तुम्हाला ही टॅन असेल तर तुम्ही नक्कीच हे उपाय ट्राय करून तुमची टॅन ही लवकरात लवकर रिमूव्ह करू शकता। बट एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी जे उपाय सांगितले आहे हे सगळे उपाय ट्राय करण्याआधी तुम्ही तुमच्या स्किनवर एक पॅच टेस्ट ही नक्कीच करून बघा। टेस्ट म्हणजे काय, यातले जे इन्ग्रेडियंट आहे किंवा जो उपाय तुम्ही करणार आहात तो फर्स्ट तुम्ही इथे अप्लाय करून बघा। जर तुम्हाला त्याने कुठलं इरिटेशन होत नसेल किंवा कुठला रेडनेस नसेल, इचिंग नसेल, तरच तो उपाय तुम्ही करा। तर फ्रेंड्स, आता ह्या 5ही उपायांमधला एक उपाय तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।